एकत्र विजय खूप सीझन व्हायचं यांचं मत एक मत होतं यांचं मॅडम तुमचं काहीतरी मत होतं ना एक मत होतं ते म्हणतात बिग बॉस 1 सारखा इव्हेंट झाला सीझन असं म्हटलेलं मेरे को थोडंसं जगह दे ना झाले तरी देखील सीझन 1 हा अजूनही त्या लोक अजूनही कौतुक ते करतात तू पाहिलंच नाही सीझन वन सारखा परत दुसरा होणे नाही मी पाहिलं नाही सीझन वन कोणाचं म्हणणं आहे? सगळ्यांचं म्हणणं आहे. कमॉन यार सगळ्यांचं म्हणणं आहे. पाचवा सीझन बघितलं नाहीत का तुम्ही बघितलं पण ते मॅच होत नाही असं ते म्हणतात. अगदी सगळेच सीझन सारखे नसू शकतात नाही का. प्रत्येक सीझन मध्ये वेगवेगळे कंटेस्टंट वेगवेगळ्या स्वभावाचे. आता 6वा सीझन वेगळा आहे, 5वा वेगळा होता, 3रा नाही पण त्यांचं म्हणणं आहे की पहिल्यासारखा सीझन होणे नाही पण असं त्यांचं म्हणणं आहे. मग नाहीच झालं ना. पहिल्या सीझन सारखा सीझन नाहीच झाला. तू पाहिलाही नाही असतो मग ह्याच्यावरूनच बघा. सगळे सीझन रिलिजियसली म्हणणार आहे सर थँक्यू कोणता बेस्ट होता? अवघड इवन इनफॅक्ट सुशांत पण सीझन वनचाच कंटेस्टंट आहे तो मेजॉरिटी आहे मेजॉरिटी सीझन पण हे जो तिसरा बोलू का सुशांत सरांना? पाचवा सीझन या आता काय सांगणार आहे ह्या सीझन मध्ये कोण स्ट्रॉंग आहे? कॉपी उचलली वाटतं कॉपी उचलली वाटतं जान्हवी पण ह्या विकेंडला नाही पण लास्ट विकेंडला खूप खुश झाली असेल हो ॲक्च्युली मला असं वाटतं की ज्या लोकांना ज्या कंटेस्टंटला बिग बॉसची किंमत नाही आहे त्यांची खरं तर माहिती ते राहण्याची हे नाही आहे. सो मला असं वाटतं की भलेही काही असू दे, तुम्ही बाहेर आलात, आऊट झालात, काही असू शकते रिझल्ट. सगळेच काही जिंकणार नाहीत, सगळेच काही विनर होणार नाहीत. प्रत्येकजण प्रत्येक कुठल्या ना कुठल्या आठवड्याला जाणारच आहे. सो माझं एवढंच म्हणणं आहे की बाहेरून ॲटलिस्ट शोला नावं ठेवू नका की आमच्याबद्दल वाईटच दाखवलं गेलं. जे तुम्ही केलं तेच दाखवणार. मी पण खूप चुका केल्या, त्या सगळ्या चुका दाखवल्या, नंतर सुधारले ते सगळं दाखवलं. सो तुम्ही जे वागाल तेच दाखवणार. त्यांना काही त्यांचे कोण फेवरेट्स नाही आहेत, काही कोणाचा राग नाही, असं काहीच नाही. तर माझं एवढंच म्हणणं आहे की बाहेरून त्या शोबद्दल वाईट होतं. ऍक्च्युली त्या शो मध्ये जाण्यासाठी मोठी गोष्ट आहे. लोक तरसतात बिग बॉसमध्ये जाण्यासाठी. आणि लोकांना सगळ्यांना जायचं असतं पण त्यांची टीम तगडी टीम तिकडे बसली आहे जे रिसर्च करतात की कुणाला घ्यायचं आहे कुणाला नाही आहे. मोठा टास्क येतो आणि त्यांनी बोलून आणि असं पण नाही की खूप काही केलं असेल त्या व्यक्तीने पण. तर आय थिंक एक मान ठेवणं खूप गरजेचं आहे कारण ते काय आता आम्ही पण बिग बॉसमुळे हे सगळेच कंटेस्टंट सीझन 1चे 2, 3, 4 सगळेच कंटेस्टंट अजूनपर्यंत बिग बॉस, कारण की बिग बॉस आहे म्हणून आम्ही आहोत. एक ओळख आहे ना यार. आज आमच्या नावाच्या बाहेर खाली ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं असतं बिग बॉस फेम. हे आवर्जून लिहिलेलं असतं. ह्याच्यापेक्षा मोठं काय आहे असं? मग मी तर तेच म्हणत असतो म्हणजे. आणि आमच्या सीझनचे सगळे म्हणजे सगळे आम्ही उणीच आहोत आणि आम्ही खूप वी असते टुगेदर आणि खूप आमचा ग्रुप आहे अजूनही सीझन 1चा. जर कोणी विचारलं तुला कुठल्या सीझन मध्ये जायला आवडतं, मला 1 मध्ये जायला आवडेल. कारण ती रॉ होते. हो ऍक्च्युली पण आणि आम्ही बिग बॉसची पार्टी जी ठेवते दरवर्षी त्याच्यामध्ये सगळे येतात आवर्जून. किती भांडले तरी मला एक टेन्शन असतं खरं इकडे भांडणार नाही ना कोणी. मग मी एक 2-3 माझे सिक्रेट काय कंटेस्ट म्हणजे माझे हाऊसमेट्स सांगून देते की जर लक्ष ठेवा कुठे भांडण वगैरे तर स्टार्ट होणार नाही. टास्क ठेवत जा पुढच्या असतो टास्क ठेवत जा म्हटलं. सॉरी टास्क ठेवत जा मग भांडण होतील. पार्टीमध्ये टास्क नको टास्क होता की होतो ना टास्क. डान्स करायचा. बिचुकले आले होते ना तोच टास्क होता. तर यावेळी येणार होते वाईल्ड कार्ड म्हणून त्यांची हवा झाली होती. हो ना आय मिस्ड बिचुकले सर इन द शो. या आय मिस इट. मजा आली असती. नाही मजा आली असती खरं तर. हो मजा आली असती मजा आली असती. मला वाटतं की तुम्ही पण आले असते तुम्ही पण आले असते वाईल्ड. माझी तर इच्छा आहे. वाईल्ड कार्ड आलेले अरे आहेत. बोलवलं नाही. मग आता तुमच्या मार्फत आम्ही सांगतोय मेकर्स ना की आम्हाला पण बोलवा जरा आम्हाला बोलवा जरा. एक दिवस तरी टाका ना. गेस्ट म्हणून. मजा आहे. ते आधी करत होते आय थिंक पहिल्या 2-3 आता त्यांनी बंद केलं. आता तर बंद केलं. 2-3 सीझन आम्ही चला गेलो होतो. ओके थँक्यू सो मच त्यांना थँक्यू. आता फोन करून सगळ्यांना घ्यायचं. हो प्लीज करा प्लीज करा आता हे सगळं चालेल. थँक्यू. धनंजय